तर नमस्कार मंडळी, आपण आता खोपोली स्टेशनला पोहोचलेलो आहे. नमस्कार मंडळी, तर तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आजच्या आपल्या एका परत व्लॉग मध्ये. आणि आज आपण चाललो आहेत केपी वॉटरफॉलला. आता आपण ठाणा तर आपण जाणार आहेत. आपली सकाळची 7:45ची ट्रेन होती, पण ती मिस झाली, म्हणून आम्ही म्हटलं आता थोडा नाश्ता वगैरे केला. इथं मला तर नाही माहिती, आता तो कॅमेरामॅन साहिल, तर त्याला सगळं माहिती आहे कसं जायचंय. मी तर फर्स्ट टाइम चाललोय, पण मजा येणार आहे खूप. काय व्ह्यू बघायला काय भारी वाटतंय. नमस्कार म्हणते, तर आपण आता खोपोली स्टेशनला पोहोचलेलो आहेत आणि आपण आता तिथून तिथून रिक्षा पकडणार आहेत. आणि रिक्षाचं माहिती नाही तिथेच भेटतायत की नाही, आपण आता तिथे एकदा जाऊन विचारूयात. तर तुम्ही ट्रेन मधून तर नजारा बघितला असेल का, काय भारी दिसत होता आणि आपल्याला लोकेशन तिथे समजलेलं आहे. आणि आपण आता इथून रिक्षा पकडून तिथे लोकेशन वरती जाऊयात. तर चला आता पटापट जाऊयात, कारण की टाइम सुद्धा खूप झालेला आहे. तर बघा, आपल्याला इथून रिक्षा वगैरे भेटतात आणि काकांनी आम्हाला विचारलेलं रिक्षासाठी. स्टेशनच्या इथे जस्ट बाजूलाच आहे, इथून रिक्षा लागलेले. इथून पर पर्सन 30 रुपीज घेतात आणि डायरेक्ट केपी वॉटरफॉलला आपल्याला तिथे नेऊन सोडतात खाली. कोणती रिक्षा आहे? अच्छा अच्छा. आता बसूया तिथे. आणि बघा काही एकच नाही तर किती सारे वॉटरफॉल दिसत आहेत. तर गाईज आपण आता इथं पोहोचलेलो आहेत विहारी ठाकूरवाडी इथे. आणि इथून तिकडे बघू शकता, तिथे आपला वॉटरफॉल आहे. आणि इथपर्यंत येण्यासाठी तुम्हाला खोपोली वरून इथे येणं फक्त 30 रुपये लागतात पर पर्सन. रिक्षावाले येतात आणि इथून पण रिक्षा चालूच असतात तिथे जायला. आणि 2 किलोमीटरच आहे, जास्त नाहीये. तर तुम्ही आला तर चालत पण येऊ शकता. आम्ही आता जाताना तर चालतच जाणार आहेत. इथूनच नजारा काय भारी वाटतोय ना. इथून आपण चाललोय वरती, बघा ना किती सारे वॉटरफॉल दिसतात. जिकडे तिकडे बघतोय नुसते असे छोटे छोटे वॉटरफॉल्स आहेत. तो एक मस्त नाही तिथे वॉटरफॉल बघा. हा 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 हा. इथून गाईज, तर आपण आता वॉटरफॉलच्या जवळ आलेलो. इथून एकदम आवाज वगैरे येतो एकदम जोरात जोरात पाण्याचा. आणि सगळीकडे पूर्ण जंगल आहे बघा तुम्ही. तर इकडे थोड्याच वेळात तिथे आपल्याला वॉटरफॉल दिसणार आहे. आणि जायला रस्ता पण एवढूसाच आहे. आपण ते पण अजून केपी वॉटरफॉलला नाही चाललोय. आपण फक्त आधी जो फर्स्ट, याचं नाव काय हा, जेनिक वॉटरफॉलला चाललोय. मला नाही माहिती, साहिलला माहिती. साहिल मला घेऊन आला इकडे आणि तोच शूट करतोय माझा. तर आपण आता जेनिक वॉटरफॉलला, आणि मजबूत मोठा आहे वाटतं. भाई की बॉडी दिखा, एक नंबर भाई. वॉटरफॉल भाई मजबूत भारी आहे, एक नंबर. किती मोठा आहे बघा ना. इकडे जवळून बघूयात आपण आता. भाई मजबूत एवढा भारी आहे ना. आणि जाम मोठा आहे.
काही इथपर्यंत फवारा येतोय ना, माईक काय चालणार आहे आपला. पूर्ण फवारे आता बोलतो. हवा आहे ना, धबधबा एकदम सरळ मागाची कसा पडतो तसा नाही पडत आहे आता. बघा त्याला पूर्ण हवेचा इकडं झालाय. थंडी वाजायला लागले थोडी. अजून तर हा पहिला स्पॉट आहे आपला. अजून आपल्याला केपी वॉटरफॉलला जायचंय. काय बोलतो, हवा पूर्ण हवाच्या स्पीडने ना पूर्ण पाणी एका बाजूला गेलं आणि हे पाणी आमच्यावरती. पाऊस नाही पडत आहे, मोबाईलच्या स्पीकरचे पाणी गेलेलं आहे. आम्हाला एक्सप्रेस ना आम्हाला काय पूर्ण तयारीने आलेलो. काही पाऊस काय, पाऊस खूप चालू झाला आता. पाऊस पडायला लागलाय भाई. पाऊस जाम पडतोय आणि आता आपण आता प्रॅक्टिस करणार आहे. आता आपण केपी वॉटरफॉलला जाणार आहे. थंडी वाजते जाम. आता इथून केपी वॉटरफॉलला जाणार आहे आणि नंतर मग मजबूत आला. हे बाय बोलते होण्याचा आता फार दुसरा तिसरा काय लागेल तुला. तिसरा काय लागेल केपी वॉटरफॉलच्या तिथे भेटू. आता काय मोबाईल काढायची हिंमत नाही आमचं. फिलिंगचं कोण एवढा पडतोय ना, मजबूत पडतोय. आम्ही तर सगळे भिजलोय, तिथं बॅग पण भिजलोय पूर्ण. आता हालत दे गो. लेकिन सेफ्टी आहे भाई, सेफ्टी आहे. आता 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 चाय पिण्याचा टाइम झालेला आहे. आता चाय पी मस्त पावसाच्या वातावरणात चहा. बाकी 3 चाय द्या ना. हा 3 चाय द्या. सगळे वाढत आहेत. पळालेत सगळे. भाई फ्लो कसा वाढलाय. तिथून सगळे गायब झालेत. आम्ही नशीब लवकरच आलो भाई. धबधब्याने आता जाऊ. एकदम खतरनाक वाला हे घेतलेला आहे. आता तुम्ही फक्त व्ह्यू बघा. तो बघा कसा वाढलाय. एवढा मजबूत तो वाढलाय ना भाई. काय धबधबा दिसतोय. आता कुठं पाऊस थोडा कमी झालाय. फ्लो पण थोडासा कमी झाला. आता नॉर्मल झाला आता. आणि एक मेन गोष्ट सगळ्यात सगळे बोलते, म्हणजे ते पण बोलत होते की आता बोलतो केपीला नका जाऊ, तिकडे बोलतो पूर्ण आता फ्लो असेल तर जायला जमणार नाही. आणि पोलिस असतील तर ते पण सोडणार नाही. आणि टाइम सुद्धा खूप झाला इथं. आता 3 वाजत झाले आणि तिथे ट्रेकच काहीतरी 1 का 1.5 तासाचं आहे. आणि परत वाटत नाही आज जाऊ. तर आता केपीचा आपण पण आपल्याला जे त्याच्यापेक्षा पण एकदम म्हणजे व्ह्यू तर भेटला एकदम भारी. एवढा पाऊस पडतोय तरी क्राऊड काय कमी होत नाही. क्राऊड बघा. जादू. आम्ही आता निघालो इथून. साईड बेअर ग्रिल्स
जादू गाईज. तर केपी वॉटरफॉलला जाण्यासाठी आता आम्ही शांती घेतलीय, कारण की स्नो पण खूप वाढले आणि पाऊस पण खूप होता आणि टाइम सुद्धा झालेला आहे. घरी जाण्यासाठी पण आता खूप वेळ होणार आहे. तर आम्ही विचार करतोय की आता नाही झालंय पण आपण येणार आहे केपी वॉटरफॉलला आणि तो ब्लॉग सुद्धा येणार आहे. आणि हा ब्लॉग पण एवढा भारी झालेला आहे आणि एक्सपिरियन्स एवढा क्रेझी होता ना. तर आता असं वाटतं की इथंच बसायचंय, आता मला तर वाटतंय. मग आता मी इथं बसतोय निवांत. तर आपण भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय. आणि ही फक्त सुरुवात आहे, आता एवढे भारी भारी ब्लॉग्स येणार आहेत ना, म्हणून सबस्क्राईब करून ठेवा काही. चला भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओ.